आपकी अदालत मध्ये पी यादव यांच्यावर आरोप आहे की हे कटारा मर्डर केसमध्ये मुख्य साक्षीदाराला लपवत आहेत। यादवजी, तुम्हाला 16 फेब्रुवारी 2002 ची केस आठवण करून देतो मी। नितीश कटारा एक निरागस तरुणाची हत्या झाली। शिवानी नावाच्या मुलीच्या लग्नामध्ये ते गेले होते। त्या लग्नामध्ये तुमचा मुलगा सुद्धा उपस्थित होता आणि तुमच्या मुलावर हा आरोप आहे की त्याने नितीश कटारा याचा मर्डर केला। हो, त्या लग्नामध्ये माझं संपूर्ण कुटुंबच हजर राहिलं असेल, कारण शिवानी गौड माझ्या मुलीची क्लास फेलो होती जी। आणि एखाद्या लग्नामध्ये सामील होणं काही गुन्हा नाही रजतजी। लोक नात्यांमध्ये, एकमेकांमध्ये, एकमेकांच्या लग्नामध्ये, समारंभामध्ये, फंक्शन्समध्ये येत जात असतात, परंतु या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही आहे की माझ्या मुलाने त्याने कुठलीही अशी गोष्ट किंवा असं बोलणं केलंय। ही तर संपूर्णपणे एक पॉलिटिकल रचना आहे। जर मी तुम्हाला हे खूप तपशिलामध्ये सांगत बसलो तर तुमच्या चॅनलचा वेळ पूर्णपणे निघून जाईल। केवळ इतकंच सांगायचं आहे की यावेळी सुद्धा मी आणि माझं कुटुंब एका घाणेरड्या राजकीय कटाचे शिकार झालो आहोत आणि विकास यादवला अगदी त्याच दिवशी अटक केलं गेलं होतं ज्या दिवशी त्याची काउंटिंग होती। निवडणूक लढला होता, असं असू शकतं मी चूक केली असेल आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या मुलाला मी राजकारणामध्ये घेऊन आलो, परंतु माझा मुलगा एक इंजिनियर मुलगा होता, इंडस्ट्री चालवायचा। त्याला नेमकं त्याच दिवशी अरेस्ट केलं जातं ज्या दिवशी त्याच्या मतांची काउंटिंग असते। हे सामान्य लोकांना, तुम्हा लोकांना नाही माहिती। खरी आहे का की त्या लग्नामध्ये तुमची मुलगी उपस्थित होती, तुमचा मुलगा उपस्थित होता? मी सांगत तर आहे, माझं सगळं कुटुंब हजर होतं। ही गोष्ट सुद्धा खरी आहे का की त्या लग्नामध्ये नितीश कटारा उपस्थित होते? मला नाही माहित, मी ना तिथे होतो। तुम्हाला हे माहित आहे का की तुमची मुलगी भारती यादव नितीश कटारा खूप जवळचे मित्र होते? माझ्याजवळ मीडियाचे डोळे नाहीयेत रजतजी, तुमच्यासारखा मी खूप दूरदृष्टी सुद्धा नाही, महाभारताचा काळ सुद्धा नाहीये की दिव्यदृष्टी संजयची माझ्याजवळ असेल की तुमच्याजवळ असू शकते, मीडियाजवळ असू शकते। तर मी तिथे उपस्थित सुद्धा नव्हतो। हे कसं सांगू शकतं कोण की कोण कोण हजर होतं? मी तुम्हाला दाखवतो कोण कोण उपस्थित होते। माझ्याजवळ हे फोटोज आहेत, हे फोटोज आहेत ज्यामध्ये तुमचा मुलगा आणि तुमचा भाचा विशाल दोघेही हजर आहेत। कुटुंबाबद्दल या आधीच सांगितलं आहे, मी याला कुठे नकार देत आहे। आणि ही ती फोटो आहे ज्यामध्ये नितीश आणि तुमची मुलगी काय वाईट आहे यामध्ये? यात काय झालं? एक फोटोग्राफ तर आहे माझा, तुमच्या बरोबर सुद्धा आहे माझा फोटो। तुमची मुलगी आणि नितीश कटारांमध्ये खूप जवळची मैत्री होती। हे बघा, मी अतिशय या गोष्टीबद्दल अनभिज्ञ आहे, मला काहीच नाही माहित। उलट मी हे सुद्धा म्हणू शकतो की हा सुद्धा एक आरोप आहे, एक एलिगेशन आहे आणि जे सत्यापासून खूप दूरच आहे। यादवजी, तर मी तुम्हाला फोटोज दाखवले तुमची मुलगी आणि नितीश यांचे। गोष्ट नक्कीच माहित आहे। जर तुम्ही फोटोज एकदा नजर टाका ना, नजर टाका। मी फोटोबद्दल बोलतोय हो तुम्हाला। फोटोज तर मी हे सुद्धा बघितलं आहे की नीलम कटारा जसिका लाल इंटरव्ह्यू घेत आहे आणि तुम्ही नितीश कटाराचा डिस्प्लेला केलाय फोटो। मला सगळ्या गोष्टी माहित आहे रजतजी। मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट विचारतो, मी सरळ गोष्ट विचारतोय, काय तुम्ही या गोष्टीला नकार देत आहात? हे फोटोज बघितल्यानंतरही तुम्हाला विचारलं कोणाचा फोटो कोणाबरोबर बनवायचा आहे आणि कुठल्या रूपामध्ये बनवायचा आहे? इतकंच सांगा, हे बघून सांगा की हे फोटोज बनावटी आहेत का? कम्प्युटरचे तुम्हाला हजारो तुम्हाला हा निर्णय जनता करेल, अदालत करेल। तुम्ही फक्त हे फोटोज बघून सांगा की हे फोटोज बनवलेले आहेत का? तर या गोष्टीचं आहे रजतजी, तुम्ही लोक अदालतला निर्णय घ्यायला देताच कुठे? मी तुम्हाला हे विचारतोय की काय हे फोटोज बघून तुम्ही या गोष्टीला आताही नकार द्याल की नितेश आणि भारती यांची मैत्री होती? मी कुठे नकार दिला की हे फोटोज असू शकतात? मी कुठे नकार देतोय की मी तर तुम्ही तर म्हणत आहात की कम्प्युटरने बनवले? हो म्हणतोय तुमच्या बोलण्यामध्ये, फोटोज असू शकतात, परंतु ते फोटोज कसे बनले असतील ही एक वेगळी गोष्ट आहे। तुम्ही या फोटोजला बनवलेले म्हणत आहात की नाही, फक्त एवढंच मला सांगा। एलिगेशन्स माझ्यावर बघून मी म्हणत आहे, बघा ना एकदा, काही जे एलिगेशन्स माझ्यावर लावले आहेत, हो माझ्या मुलावर लावले गेले आहेत रजतजी। बोला। हे लावले गेले आहेत की गाझियाबाद वरून एका लग्नावरून कुठल्या तरी तरुणाला गाडीमध्ये उचललं गेलं आणि दिल्लीला आणलं गेलं। कुठे? माझ्या घरी। परंतु त्याला परत घेऊन गेले दिल्लीवरून गाझियाबादला, गाझियाबादवरून बुलंदशहरवरून आणि बुलंदशहरामध्ये हातोड्याने त्याचं डोकं फोडून त्याची हत्या केली। परंतु पोस्टमॉर्टमचा डॉक्टर काय म्हणत होता रजतजी, ते तुम्ही वाचलंय कधी? तुम्हाला केसचं नवीन स्वरूप माहितीये? यादवजी, तुमच्या केसमध्ये पोस्टमॉर्टमचा डॉक्टर काय म्हणणार आहे कोणी अंदाज लावू शकतो? तुम्ही गोष्टी बोलू नका, हवेमध्ये गोष्टी बोलू नका, कारण तुमच्या बोलण्याचा देशाच्या जनतेमध्ये एक मेसेज जातो। तुम्हाला एक मुद्द्याची गोष्ट विचारतो, जर तुम्हाला असं वाटतं, ऐका, जर मी एक गोष्ट आणखी बोलतो, मी तुम्हाला एकच गोष्ट विचारतो, सगळ्या मीडियाने का आवाज उठवला? मी तुम्हाला जर मनोज शर्माला शिक्षा झाली असती
तर यांना खूप नाही, आनंद आता झाला आपण असता. नितीश कटारा एक केस मिनिट, बद्दल एक मिनिट. बोलतोय. आणि यादवजी, जर मी फक्त आणि तुम्हाला जर एवढंच त्याला विचारतोय, न्यायालयाने काय बरं, तुम्ही सांगा, तुम्ही- काय ह्या संपूर्ण तुम्ही केसमध्ये न्यायालयाला काय समजता? मी तुम्हाला हे नाही विचारतोय नाही, मला काय मला जाणून घ्यायचं आहे. हे बघा, मी सुद्धा एक जबाबदार व्यक्ती हो. आहे. असं नाही की नाही, मी पण जे मी रस्त्यावरून तुम्हाला आलोय. विचारतोय ते जरा कृपा मी करून हे सांगा विचारतोय तुम्ही. न्यायालयाला काय मानता तुम्ही? मी तुम्हाला फक्त एवढंच विचारतोय की ही गोष्ट खरी आहे का की भारती यादव या संपूर्ण केसमध्ये एक महत्वाचा साक्षीदार आहे? तुम्हाला रजतजी हे माहित नाहीये की भारती यादवला केवळ आमच्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केसच्या 2 महिन्यानंतर साक्षीदार बनवलं. 2 महिन्यानंतर साक्षीदार आहे की एक नाही? मिनिट, साक्षीदार साक्षीदार आहे. आहे? साक्षीदार तर नीरम कटाराचा छोटा मुलगा सुद्धा आहे. अदालतची इच्छा एक आहे. मिनिट. ऐका, मी ऐका, तुम्हाला ऐका, मी एक तुम्हाला जे मिनिट. विचारतोय ते सांगा, काय तुम्ही साक्षीदार बनल्यानंतर भारती यादवला देशाच्या बाहेर पाठवलं का? तुम्हाला माझं बोलणं ऐकायचंच नाहीये. मी तुम्हाला विचारतोय त्याचं उत्तर द्या ना. नितीन कटारा, नीलम कटाराचा लहान भाऊ सुद्धा साक्षीदार आहे. तुम्ही हो. कधी ऐकलं का की त्या साक्षीदाराला बोलवण्याचा प्रयत्न केला गेला? तुम्ही कुठल्या न्यायालयाचा कधी आदेश पाहिला आहे का? तुम्ही कुणाचा आवाज ऐकला का? कुठल्या मीडियावर, कुठल्या टेलिव्हिजनवर, कुठल्या वृत्तपत्रामध्ये की त्या साक्षीदाराला हजर करण्याचं काम केलं गेलं, यादवजी? बोलवलं गेलं वगैरे? नाही केलं गेलं आजपर्यंत. डीपी यादवची मुलगी आहे म्हणून तिचं वॉरंट असू शकतं. रजतजी, आजपर्यंत कुठल्याही विटनेसला मी या तुम्हाला देशामध्ये फक्त वॉरंट हे मिळालं का? विचारतोय, जर जर तुमची हे बघा, मुलगी काही प्रश्न माझे सुद्धा तर आहेत. तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी आलो आहे. तुमची महिन्यांची तयारी आहे कारण तुमच्या हातामध्ये कागद आहे. डीपी यादव तर असाच निघून आलाय. नाही, डीपी तुमच्या यादव प्रत्येक सुद्धा कागद प्रश्नाचं घेऊन आले. मी मी- ऐकलंय तुमच्या हातामध्ये क्रिमिनल मॅन्युअलचं पुस्तक आहे. मी सीआरपीसी घेऊन आलो आहे. हो, मी तुम्ही एक सुद्धा मी एक संपूर्ण सुशिक्षित तयारीने व्यक्ती आलेले आहात. आहे. त्याच्या हिशोबाने कुठली गोष्ट बोलली गेली तर मी नक्की उत्तर देईन आणि पुराव्याच्या आधारावर देईन. त्यामुळे मी सीआरपीसीला घेऊन आलोय. हे बघा, आता मी मी अशी- तुम्हाला अशी मी कुठली तुम्हाला गोष्ट नाही केवळ आणली. इतकीच मी गोष्ट जे आणले ते हे- व्यवस्थित हे- हे आहे. अदालतचं म्हणणं आहे, कोर्टाचं म्हणणं आहे, भारती यादव एक महत्वाची साक्षीदार आहे नितीश कटाराच्या मर्डर केसमध्ये आणि तुम्ही तिला हिंदुस्थानच्या बाहेर पाठवलंय. कोर्टाने वारंवार बोलवून सुद्धा तुम्ही तिला अदालतमध्ये हजर करत नाही. एखाद्या मुलीला हायर एज्युकेशनसाठी बाहेर जायचं असेल आणि कुटुंबाची पोझिशन तिला पाठवू शकत असेल तर का नाही पाठवलं पाहिजे? पण जर अदालत तिला साक्षीदार म्हणून बोलवत असेल तर बोलवलं सुद्धा पाहिजे तर ना. मी अदालतच्या गोष्टींवर बघा रजतजी, केस जेव्हा पेंडिंग तुम्ही असते. फिरवू नका, नाही, फक्त ऐका तुम्ही. सांगा नाही, काय नाही, ते. हो. तुम्ही बोलू शकता. मी अदालतवर प्रश्नचिन्ह कसे निर्माण करू? तर आम्ही अदालत आणि कायदा मानणारे लोक आहोत आणि तुम्ही त्याच्यावर निर्णय देणारे लोक आहात. तर आम्ही कसं सांगू या गोष्टीबद्दल? आम्ही तर तुम्हाला अदालत विचारतोय, जे काही तुम्ही- करेल आम्ही त्याचं स्वागत करू. अदालत जे काही बोलते, परंतु अदालतच्या वरती जाऊन आम्ही काय आमचा निर्णय नाही पण देऊ शकत. नाही, अदालतमध्ये पण आमच्याकडे ती अदालतमध्ये power जेव्हा नाहीये. असं म्हटलं गेलं की भारती यादवला साक्षीदार म्हणून हजर केलं जावं, तर का अडखळत आहात तुम्ही? मी म्हणत आहे की जर तिथून भारतीने आपल्या अंकलद्वारे ही रिक्वेस्ट अदालतला केली की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मला जे विचारायचं असेल ते विचारावं, तर काय गुन्हा केला? आजकाल तर जगामध्ये खूप साऱ्या अशा व्यवस्था आहेत. इवन देन मी आणि तुम्ही जेव्हा आता ही चर्चा करत आहोत, जर आपण पब्लिकच्या समोर उभे असतो, देशाचे करोडो लोक हे इतक्या चांगल्या प्रकारे कदाचित बघू शकले नसते, जितक्या चांगल्या प्रकारे तुमचा सुंदर चेहरा दिसत असेल आता त्यांना आणि मी दिसत असेल त्यांना. परंतु अशी मीडिया आहे आजच्या जगामध्ये, अशी व्यवस्था आहे. हे बघा की- डीपी यादवजी, गैरसमज होतोय तुमचा. हे मीडियाचं काम नाहीये, हा तर अदालतचा हो, आदेश आहे की अदालत- भारती यादवला साक्षीदार म्हणून हजर अदालतलाच करण्यात यावं request आणि केली. यापासून तुम्ही ही वाचत आहात. अदालतलाच रिक्वेस्ट केली होती. परंतु मला अडचण या गोष्टीची आहे सर, की अन्यायाचे शिकार आम्ही होत आहोत. न्याय आम्हाला मिळत नाहीये. 4 वर्षांपासून माझा मुलगा जेलमध्ये आहे. रजतजी, एक मुलगा जो कुटुंबाला रोजची भाकरी कमावून देत असेल, इंडस्ट्री चालवत असेल, इंजिनियर असेल, तो 4 वर्षांपासून जर जेलमध्ये असेल तर ज्याचा मुलगा असेल त्यालाच समजत असेल की त्रास काय आहे. कुणाचा दुसऱ्याला मुलगा जर माहित नाही. मर्डर परंतु केसमध्ये तुम्ही- जेलमध्ये असेल तर त्याला त्रास परंतु होणार. तुम्ही खुलेआम एक तर व्यवस्था अशी आहे की दुर्लक्षित करून कोणी पाहिलं नाही, त्याच्या विरोधात काही साक्ष नाही आणि त्याला तुम्ही गुन्हेगार बनवून सादर करत आहात आणि असा प्रयत्न करत आहात की त्याला शिक्षा मिळावी. आणि दुसरीकडे एक अशी व्यक्ती ज्याच्याबद्दल कुणालाच माहीत नाही की काय झालं, कसं झालं, कधी झालं, का झालं, त्याच्याच निर्णयावर तुम्ही तुमचा जोर पूर्ण तुमचा लावला मुलगा आहे. दोषी आहे. आणि तुम्ही तुमच्या मुलाला एक पाठीशी मिनिट. घालताय. हो, मी तुम्हाला संधी मला देतो. माझं म्हणणं हो, मांडू हो. द्या. मला हे विचारायचं आहे की तुम्हाला इतका त्रास होतोय की तुमचा मुलगा जेलमध्ये आहे, जो की 1-2 वर्षांमध्ये जर शिक्षा सुद्धा मिळाली तर 14 वर्षांची शिक्षा पूर्ण करून बाहेर येईल. परंतु ज्यांचा मुलगा हयातच नाहीये
त्याच्या कुटुंबाला कोण बघेल? दुःख तर खान साहेब हेच आहे की जर निर्दोष असताना सुद्धा तुम्हाला 14 वर्षांसाठी जेलमध्ये पाठवलं जाईल, नाही, 4 तो वर्ष सुद्धा जेलमध्ये निर्दोष पाठवलं होता. जाईल, नितीश तर कटारा सुद्धा निर्दोष तो- होता. तो त्या- त्रास त्याचा काय आहे. त्याचा आम्ही- काय गुन्हा होता की त्याला शिक्षा दिली गेली अशा प्रकारची? यादवजी, बघा, नितीश आमचं ऐका- कटाराचा केवळ दोष आम्ही- गुन्हा हा होता की त्याने तुमच्या नाही, मुलीशी मी मैत्री कधीच केली. कुठल्याही अपराध्याच्या फेवरमध्ये ना राहिलो ना आहे ना हे राहणार. बघा, असं काही होत नाही. मी अपराध्याला आधीशिवाय धूर निघत नाही. तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला पॉलिटिकली ते केलं जात आहे, हो, डॉमिनेट केलं जात आहे. हो. पण तुमच्या बरोबर असं का होतंय? कारण- माझ्या मते इतके कारण- सारे नेते आहेत, पण यामुळे होत आहे. 85 एमपीज आहेत. हो भारतीला तुम्ही सगळ्यांसमोर का नाही आणत हो आहात? हेच 85 तर- एमपीचे सगळ्यात मोठा प्रश्न लोकांच्या मनात हा आहे की जर 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 तुमचा मुलगा दोषी नाही आहे, तो अत्यंत स्वच्छ आहे, त्याने काही केलेलं नाहीये, मग भारतीला घेऊन जा अदालतमध्ये, सादर करा. नाही, हे तर कोर्ट करत आहे. कोर्टाने जेव्हा ही इन्फॉर्मेशन पाठवली होती, मला त्रास या गोष्टीचा कोर्टाला झाला तर होता वॉरंट की इश्यू करावे लागले नाही, यादवजी. मला या गोष्टीचा त्रास झाला की एका विटनेसच्या विरुद्ध सुद्धा वॉरंट इश्यू झालं. जेव्हा की गुलशन कुमार जसे जे इथले उद्योगपती होते, नोएडाचे खूप मोठे इंडस्ट्रियलिस्ट गुलशन कुमार जे सुपर कॅसेट्सचे मालक होते, त्यांचा मुंबईमध्ये मर्डर झाला. अक्यूजच्या विरोधात आजपर्यंत कुठलंच वॉरंट इश्यू नाही झालं. हो. अक्युज्ड आणि इथे यादवजी, हे तुम्ही बघा, सगळ्या केसेसचं उदाहरण दिलं, परंतु तुम्ही हे नाही सांगू शकत आहात की का भारतीला लपवून ठेवलं आहे तुम्ही. कुणी मी का ठेवेन मी भारतीला वॉरंट त्यांनी आता कॅन्सल केला आहे पासपोर्ट, तर गव्हर्नमेंटकडे आता उत्तर येईल. हो, नक्कीच. तुम्ही विचारा लास्ट रो मध्ये. जे प्रश्न यांना विचारले जात आहेत त्याचं उत्तर द्यायचं सोडून गोष्टी फिरवतायत. काहीतरी कारण असेलच. तुमच्या विरुद्ध इतके आरोप लावले जात बाळा, नाहीत मग. आधी सर, आग पेटल्याशिवाय धूर निघत नाही. आधी तर बाळा स्वतःच्या भाषेमध्ये जरा शुद्धता आणा, शब्दांचे उच्चार तुमचे ठीक करा. प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. हीच गोष्ट त्या तुम्हालाही बोलू परंतु- शकतात जेव्हा तुम्ही कुठल्या मुलीवर दारू वाटण्याचा आरोप परंतु लावत असता. तुम्हालाही ह्यामुळे तुमच्या ते- भाषेमध्ये शुद्धता आणली तर मी पाहिजे. नाही तो मी आरोप नाही लावला, ते मीडिया म्हणाली. ते टेमरेट जे रेस्टॉरंट आहे, मी तर आजपर्यंत पाहिलं नाही. हे त्यांनी पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये म्हटलं. हे तिथले लोक म्हणाले यादवजी, होते. तुम्ही वारंवार आणि हे फिरून रजतजी, दुसऱ्याच तुम्हाला गोष्टीवर माहिती आहे पोहोचत का ही गोष्ट? हो हो, नक्की. हा, इकडे द्या रजतजी, जरा. हो. तुम्हाला माहिती आहे ही गोष्ट की टेबरेट कोर्टामध्ये काय व्हायचं? बऱ्याचशा काय काय होत कॅमेरे आहे? कोर्टाबद्दल बोलत नाही आहोत आपण, मी यावेळी त्यांची नितीश सगळी कटारा मी त्यांची केसबद्दल सगळी बोलत उत्तरं आहोत. दिली आहेत, सगळी उत्तरं हो, हो. दिली